सो काय करतोय आपण, डायग्रामॅटिकली आपल्याला काय बघायचंय, आधी बीपीसी काम कसं करते ते बघायचंय. हो ना बाबा, चालू पटकन. Perfect. Yes, create new one, blank one, create VPC, save. तर सर्वात आधी VPCच्या आतमध्ये काय असणार, दोन सबनेट, कोणते, पब्लिक आणि प्राइवेट. हा चला करके देखते अभी. अजून लोड नाही झालं. Perfect. So here, not this, control Z here. So consider this one is our VPC. दिसतंय का ऑनलाइन मध्ये डायग्राम? येस सर. ओके, यामध्ये तुमचा असेल एक काय, पब्लिक आणि प्रायव्हेट सबनेट. सो एक असेल पब्लिक सबनेट, दुसरा असेल प्राइवेट सबनेट. वीपीसी शिकवते तुम्हाला AWS चं, बघा क्या बात है, टेराफॉर्म में हम वीपीसी पढ़ रहे हैं. पीवीटी सबनेट. ओके, दोन सबनेट क्रिएट झाले. दोन सबनेट क्रिएट झाल्यानंतर आपला काय असते, सर्वात आधी IGW असतो. ठीक आहे, तर IGW हा आपला इंटरनेटवर घेऊन जायचं काम करतो. ठीक आहे, IGW तुम्हाला काय करावं लागेल, इथे द्यावं लागेल. हा असेल तुमचा IGW, VPC वर असतो. IGW इंटरनेट गेटवे कुठे असतो, आता IGW VPC वर लागणार. देन त्यानंतर आपल्याला पब्लिक सबनेट वरून IGW पर्यंत जायचं आहे. काय रिक्वायर्ड असतं, काय रिक्वायर्ड असतं, राऊट टेबल रिक्वायर्ड असतो. राऊट टेबल असतो का, राऊट टेबल रिक्वायर्ड असतो. हा राऊट टेबल, या राऊट टेबल मध्ये या IGW ची एंट्री असेल. सरळ सरळ लक्षात घ्यायचं, हा आहे एअरपोर्ट, हा आहे एअरपोर्टचा टर्मिनल, हे आहे बस, आणि ह्या बस मधून आपल्याला आता कुठे जायचं आहे, एरोप्लेन पर्यंत. ठीक आहे, आणि हा एरोप्लेन काय करेल, हा एरोप्लेन आपल्याला कुठे घेऊन जाईल, ढगात. कुठे घेऊन जाणार, ढगात घेऊन जाणार. बरोबर. तर हा व्ह्यू असतो. तुम्हाला एवढं नाही आहे का लक्षात, हा आपला VPC म्हणजे काय झालाय, एअरपोर्ट. हे काय आहे, टर्मिनल. देन हे काय आहे, बस. बस मध्ये तुम्ही बसलेत आणि कुठपर्यंत पोहोचलेत, याला रस्ता माहित असते ना, प्लेन पर्यंत जायचा असते की नाही, त्या ड्रायव्हरला माहिती असते. तर ते IGW जेव्हा इथे कनेक्ट करत असेल तेव्हाच होईल ना. आणि इथून प्रायव्हेट मधून जायचं असेल तर, प्रायव्हेट मधून जायचं असेल तर पब्लिकला जायला VIP पास घ्यायला लागतं. VIP पास कोण असेल, VIP पास कोण असेल, नॅट गेटवे. तो कुठे असतो, इकडे पब्लिक मध्येच असतो, पण VIP पास असते ती, नॅट गेटवे असते का. येस सर. बरोबर ना. मग हा काय करणार, प्रायव्हेट वाला, हा बिचारा राऊट टेबल याच्याकडे पण असणार. ठीक आहे, याच्याकडे पण राऊट टेबल असतो, इकडे जास्त लांब नको जाऊ. हा, तर हा अगेन राऊट टेबल कुणाचा, प्रायव्हेट वाल्याचा. ठीक आहे,
देन हा प्रायव्हेट राऊट टेबल काय म्हणतोय की बाबा मला व्हीआयपी पासने जायचं आहे. झालं. याला इथे कनेक्ट करायचं असतं, याला एक पब्लिक आयपी असते. हा काय करतो, या पब्लिक बसमध्ये बसत नाही, हा डायरेक्ट आयजीडब्ल्यू कडून सरळ इकडे ट्रान्सफर करतो रिक्वेस्ट असा. थांबा, थोडस काहीतरी त्याला चेंज करावं लागेल. दिस वन. हा डायरेक्ट कुठे उडवतो, त्याला कुठे उडवणार, नॅट गेटवे पर्यंत ये ना. ठीक आहे, झालं, समजलं तुम्हाला काय होतंय, तुम्हाला समजलं ना. काय होणार, तो सीध्या रूटनी जाणार का, नाही, डायरेक्ट नॅट गेटवे पकडणार आणि व्हीआयपी पासने डायरेक्ट एरोप्लेन पर्यंत जाणार ढगात. तर हा सिनारिओ आपल्याला इथे क्रिएट करायचा आहे. तर आयजीडब्ल्यू कुठे असतो, व्हीपीसी वर असतो. आणि देन राऊट टेबल क्रिएट केलाय का आपण इथे, नाही, तर एक राऊट टेबल क्रिएट करा. AWS_ROUT राऊट येत आहे का मला एक्सटेन्शन, बघा तुमच्यामुळे आता हा एक्सटेन्शन द्यायला वेट करतोय. AWS राऊट, येस, AWS राऊटच असेल, ठीक आहे. सो कम टू हिअर अँड चेक राऊट टेबल. राऊट टेबल हिअर. सो राऊट टेबल आणि राऊट एवढंच करायचं आपल्याला. मी डायरेक्टली कॉपी करतोय आता, ठीक आहे. समजून घ्या काय आहे इथे. ओके, कंप्लीट दिस. ओके, सी काय होतं इथे, एक राऊट टेबल क्रिएट होतंय. राऊट टेबलचं नाव माय राऊट, काही पण द्या तुम्ही, माय राऊट. आणि देन कुठे असतो हा राऊट टेबल, व्हीपीसी लाच अटॅच असणार ना, असणार की नाही. सबनेट आयडी द्या इथे, सॉरी सबनेट असोसिएशन करावं लागेल, ठीक आहे. बघू एवढं आलं लक्षात. AWS राऊट टेबल क्रिएट होतोय आपला. आणि आता हा राऊट काय असेल, CIDR ब्लॉक .0.0.0.0/0 आणि कुठून जाणार, गेटवे आयडी. कोणती गेटवे आयडी, दिस. तर इथे एक्झाम्पलच्या जागेवर काय पाहिजे, माय IGW.ID. सिंपल, कळलं का. आता काय होतं इथे, एक IGW क्रिएट केला, राऊट टेबल क्रिएट होतोय आणि त्या राऊट टेबल मध्ये कोणाची एंट्री होतीये, IGW ची एंट्री होती. करता की नाही, असं करता ना, समजलं मग हे, ठीक आहे. देन त्यानंतर आता तुम्ही काय करणार, एक इन्स्टन्स क्रिएट करणार. ओके, सबनेट असोसिएशन रिसोर्स AWS_subnet association राऊट टेबल असोसिएशन येतं. राऊट टेबल बघून घेऊ, ते पण कुठे इथे, सी राऊट टेबल असोसिएशन, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सबनेट टाकायचं आहे. काय पाहिजे इथे, आता एक सिंपल सा टर्म आहे, जेव्हा तुम्ही राऊट टेबल क्रिएट करताय, राऊट टेबलला सबनेट अटॅच करता की नाही, राऊट टेबलला सबनेट अटॅच करता की नाही, हा तेच टर्म करतोय आपण. कन्फ्युज नका होऊ, असे
सो चेक काय करतोय आपण, तुम्ही फक्त VPC क्रिएट करताय युजिंग टेराफॉर्म. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की VPC क्रिएट करण्याच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला आता आठवल्या पाहिजे. होतं की नाही, राऊट टेबल क्रिएट करतो, राऊट टेबलला मग सबनेट असोसिएशन मध्ये जातो, देन सबनेट सिलेक्ट करतो, पब्लिक सबनेट पाहिजे आपल्याला त्या राऊट टेबल साठी, करणार की नाही. हा, तर आता रिकॉल करायची गरज आहे की नाही. तर इथे आपल्या सबनेट आयडी राहणार, एक्झाम्पल नाहीये, आपल्या सबनेटची आयडी काय पब्लिक वाली पबसब है ना. सो पबसब इकडे पब्लिक सबनेट आपल्याला अटॅच करायचं आहे. पब्लिक सबनेट राऊट टेबल कोणता क्रिएट करतोय आपण, माय राऊट. सो माय राऊट परफेक्ट. आणि इथे माय राऊट असोसिएशन. सबनेट. ठीक आहे, आलं लक्षात काय करतोय आपण. तर यामध्ये सबनेट आयडी दिली आहे आणि काय दिलेलं आहे आपण, आणि आपण काय दिलेलं आहे राऊट टेबल आयडी. क्लिअर आहे एवढं. Yes, sir. Okay, now how many our काय आलं इथे, इंडेक्स नाही पाहिजे आपल्याला, आयडी पाहिजे फक्त. डॉट आयडी. परफेक्ट. आणखी काय करता येतं. आता राहिलं सर्वात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला करायचं काय, इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे त्याच्या आतमध्ये. हे पण देऊ शकतो आपण, ही आयडी पण टाकली तरी चालेल राऊट टेबल असोसिएशन मध्ये. ते तर आपण ऑलरेडी केलंय ना, मग याची गरज नाही पडणार. ठीक आहे, लेट्स सी. आता राहिला एक इन्स्टन्स क्रिएट करणे. तर इन्स्टन्स क्रिएट करायसाठी बघा इथे जे पण तुम्हाला क्रिएट करायचं आहे ना ते सगळं दिलेलं आहे. तुम्हाला डिफॉल्ट वाला VPC यूज करायचा असेल तर इथे डिफॉल्ट VPC कसा सिलेक्ट करायचा ते पण आहे. सी डिफॉल्ट 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 VPC जो असतो ना, एक नॉर्मलचा डिफॉल्ट VPC असतो, त्या VPC मध्ये सगळं काम करायचं असेल तर डिफॉल्ट वाला सबनेट पण इथे आहे, डिफॉल्ट वाला VPC पण आहे, डिफॉल्ट वाला सबनेट पण आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावर जायचं आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि यूज कसं करायचं ते बघायचं. त्याच्यासाठी काय होईल, AWS_default VPC. नाही तर सर एक डिफॉल्ट VPC पण तर असतो, तो तर युजलेस आहे, कसं यूज करायचं, असं यूज करायचं. समजलं. आता काय करायचं, एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे इनसाइड अवर सबनेट. सो EC2 सर्च 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 सर्च, ई कुठे गेला, हा हिअर. इलास्टिक कम्प्युट क्लाउड. रिसोर्सेस मध्ये काय पाहिजे, इन्स्टन्स हिअर. की पेअर जनरेट करायची आहे का, की पेअर. जे पण तुम्हाला क्रिएट करायचं असेल सगळे सिंटॅक्सेस अवेलेबल आहे. मी स्वतःहून केलंय का काही, नाही. रिसोर्स, हा, तर हे तर आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे ना, इन्स्टन्स वाला हिअर, इन्स्टन्स वाला ऑलरेडी अवेलेबल आहे. सो हा कॉपी करू, मेन मध्ये येणार इकडे VPCच्या आणि इथे आपण लिहिणार. आता आपल्याला हे व्हेरिएबल सेट केले का आपण, नाही, तर हे व्हेरिएबल इकडे सेट करून टाकू. काय असेल, व्हेरिएबल AMI. तिथलेच कॉपी करतोय मी, इथे जे दिलेले आहेत.
not all, only till this. आलाय व्यवस्थित? आता इथे हा कोणत्या सबनेट मध्ये जायला पाहिजे ते डिफाईन केलंय का आपण? पब्लिक सबनेट मध्ये जातोय का? पब्लिक सबनेट मध्ये जात नाहीये ना. तर एक ऍट्रिब्यूट आपल्याला इथे यूज करायचा राहिला, तो म्हणजे कोणता? सबनेट आयडी. सबनेट आयडी देणार नाही तर होईल का? सबनेट आयडी काय असेल? सबनेट आयडी काय असेल? कुठून येणार सबनेट आयडी? इथून येणार ना, पब्लिक मधून. ठीक आहे. तर इथे काय द्यावं लागेल आपल्याला? आता इथे काय द्यावं लागेल सांगा? रेफर कसं करणार? जसं आता तुम्हाला इथे दिसतंय AWS हे आपण असं सबनेट आयडी इथे जसं रेफर केलं, सेम इथे आपण रेफर करणार AWS अंडरस्कोर सबनेट. कुठे क्रिएट होतोय? सी अंडरस्कोर सबनेट. देन कोणता सबनेट क्रिएट होतोय? पब्लिक सबनेट. तो डॉट पब्लिक सबनेट. आणि याचा काय येणार आपल्याला? आयडी येणार. तर आयडी आपण इथे असाइन करणार. ठीक आहे. तर आता कुठे जाणार आहे? हा जाणार आहे आपल्या पब्लिक सबनेट मध्ये. कळलं? तर या पद्धतीने तुम्ही एक इन्स्टन्स कुठे क्रिएट करताय? त्या पब्लिक सबनेट मध्ये एक कंप्लीट नेटवर्क क्रिएट होणार आणि त्यानंतर तुमचा एक रिसोर्स इन्स्टन्स क्रिएट होणार त्या VPC मध्ये. तर या पद्धतीने तुम्हाला ही फाईल लिहायची आहे फक्त VPC क्रिएशन साठी. समजला? तर VPC तर भरपूर सारे क्रिएट करावे लागतील. आता आपण इथे 3 फाईल, इथे आउटपुट वाली फाईल आहे ना, इथे काहीच नाही टाकलं. जर तुम्हाला आयडी पाहिजे असेल तर आयडी तुम्ही इथे आउटपुट मध्ये टाकू शकता. तुम्हाला जे पण आउटपुट मध्ये टर्मिनलवर पाहिजे ते तुम्ही टाका. ठीक आहे. ब्लँक सोडलं मी, काही प्रॉब्लेम होणार नाही, काही प्रिंट होणार नाही. सिंपल. ओके. तर याला म्हटल्या जाते मॉड्यूल. याला म्हटल्या जाते मॉड्यूल. समजलं? हा. तर हा VPC झाला तुमचा क्रिएट एक. आता तुम्ही याला अप्लाय करून बघा. अप्लाय केल्यानंतर काय होईल? काय होईल? तुमचा एक VPC क्रिएट होणार, सबनेट क्रिएट होणार, इंटरनेट गेटवे, राउट टेबल, IGW, राईट, असोसिएशन होणार, देन इन्स्टन्स एक क्रिएट होणार. सर आपल्याला फॉर्मॅट वगैरे काहीच करण्याची गरज नाही पडत ना? आपल्यालाच येते सगळे फॉर्मॅट आणि प्लॅन. फॉर्मॅट साठीच तर एक कमांड आपण लर्न केलोय, टेराफॉर्म FMT. फॉर्मॅटिंग साठी एक कमांड आपण रन केली आहे. कोणती? टेराफॉर्म FMT. आता माझ्या लॅपटॉप मध्ये सी 3 फाईल त्यांनी फॉर्मॅट केलेल्या आहेत. परफेक्ट. CD VPC मध्ये जायचंय. VPC डायरेक्टरी मध्ये बॅचच्या आतमध्ये LS चेक करा. सॉरी, हिअर LS VPC कुठे गेला आहे? डेमोच्या आतमध्ये. शिट, डेमोच्या आतमध्ये गेला तो. ओके. सो CD डेमो अँड देन VPC. आणि इथे काय करायचं आपण? टेराफॉर्म FMT करायची. FMT. सी सगळे फॉर्मॅटिंग केली त्यांनी. दिसतंय? आता याला अप्लाय करून बघू शकता तुम्ही. टेराफॉर्म, सॉरी, git add, git commit, -m, VPC resource, VPC added. Done. Then git push, origin, main,
तुम्ही इकडे येणार आणि त्याला एक्झिक्यूट करून बघणार, बरोबर का? सर डायरेक्ट आपण व्हीएस मधून पण करू शकतो ना? कुठून व्हीएस मधून पुश केलं ना? नाही नाही, आपण इथंच कमांड पण न्यू टर्मिनल करून आपण करू शकतो ना? हा करू शकतो. जर इथे टेराफॉर्म आहे, टेराफॉर्म इनिट करू शकतो आपण इथून, ठीक आहे. बट माझ्या लॅपटॉप मध्ये मी एक्सेस नाही घेतलाय ना त्या इन्स्टन्सचा, इकडे घेतलं SSH -i. तुम्हाला AWS कॉन्फिगर करावं लागेल तेव्हा ते पॉसिबल आहे. AWS कॉन्फिगर माहिती आहे ना तुम्हाला? AWS कॉन्फिगर तुमचा AWS चा ऍक्सेस डायरेक्ट तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये घेऊ शकता AWS कॉन्फिग करून, तेव्हा ते करता येईल. SSH-i ID_RSA 2 आणि IP ॲड्रेस हा इथे पुल करावं लागेल. आधी काय करावं लागेल? git pull origin main. ओके, सो cd vpc डायरेक्टरी आली आपल्याकडे आणि फाइल्स पण अवेलेबल आहेत. सो terraform init न्यू व्हर्जन आलेलं बघा. टेराफॉर्म 4.6 वर काम करत होता, आता कोणता व्हर्जन इन्स्टॉल करतोय तो 4.7. तर बस तुम्हाला हे एवढं करून बघायचंय. DynamoDB व्हॅल्यू टाकली नाहीये. ओके, प्रोव्हायडर मध्ये हे काढून टाकतो मी सध्याचं. बघा किती इझी सांगितलेलं बघा. डेप्रिकेटेड पॅरामीटर DynamoDB_table व्हॅल्यू पॅरामीटर DynamoDB टेबल इज डेप्रिकेटेड. यूज पॅरामीटर यूज लॉग फाईल. तो स्वतः सांगतोय काय करायचं. त्याला माहिती आहे ना ह्युमन कोण आहे. गलती होगा पिटारा मूर्ख. ओके, हा ठीक आहे. सो पुश झालंय का इकडनं? झालेलं दिसतंय. तर इथे तुम्ही काय करणार? पुल करणार, टेराफॉर्म इनिट करणार आणि तुमचं अप्लाय करणार. ते तुमचं काय क्रिएट होणार? VPC, सबनेट, राऊट टेबल, IGW ह्या सगळ्या टर्म्स क्रिएट होतील. बॅक इन कॉन्फिगरेशन चेंज काय नाही, काहीतरी आपण चुकीचं लिहिलंय का इथे ते बघायचं आहे आपल्याला. बॅक एंड कॉन्फिगरेशन चेंज. ओके, ठीक आहे. देन टेराफॉर्म
मी फक्त प्लॅन दाखवतोय तुम्हाला, मी अप्लाय नाही करणार. अप्लाय तुम्ही करून बघायचं. सगळे टर्म्स आपल्याला व्यवस्थित असेल, कॉम्बिनेशन व्यवस्थित असेल तर इथे तो पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला दाखवणार. काय म्हणते VPC माय VPC लाईन नंबर 25 इंटरनेट गेटवे. कुठेतरी काहीतरी मिस केलंय आपण. मेन लाईन नंबर 24 25. 25. अच्छा, इथे आयडी असं मेन्शनच नाही केलं. आयडी ते निघालं असेल. ठीक आहे, परत एकदा बघा किती छोटे मोठे इश्यूज आहे आणि डायरेक्टली तो सांगतोय की कुठे काय इश्यू आहे. आज VPC क्रिएट केला, ठीक आहे, तर उद्या कम्प्लीट मॉड्यूल स्ट्रक्चर बघू. आता सगळे रिसोर्सेस तर आपण क्रिएट नाही करणार आहोत, तर हे लक्षात घ्यायचं की AWS मध्ये जे पण क्रिएट करायचं आहे तुम्हाला आधी त्याचं नॉलेज, AWSचं नॉलेज पाहिजे, म्हणून तो आपण क्लाउड आधी शिकतो. बरोबर ना? Yes, sir. आणि AWSचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतोय तेव्हा कोणीच येत नाही. आता इथे काय झालं, राऊट टेबल. सर ऑनलाईन आपण हे करतो का, इंटरव्ह्यू शेड्यूल करतो का? हा करतो ना. ओके. फाईल एकदा चेक करू, काय काय इश्यू आहेत, सगळे व्यवस्थित आहे का ते चेक करा आधी. सबनेट VPC माय VPC पॉप्सअप हे ठीक आहे, हे ठीक आहे. माय VPC आहे बरोबर. माय VPC इथे VPCचं माय राऊट झालेलं आहे, तर इथे माय राऊट नको, काय पाहिजे माय VPC.id. हे चुकवलं आहे, ठीक आहे. आणखी कुठे काही चुकवलेलं आहे का ते बघून घ्या. IGW बरोबर दिलेला, ID दिलेला आहे. देन राऊट टेबल सब पॉप्सअप, राऊट टेबल माय राऊट टेबल, ठीक आहे, हे बरोबर आहे. लाईन नंबर 29चंच दिलं होतं ना. तर प्लॅन करतानाच मॅक्झिमम इश्यूज तुम्हाला येणार आणि अप्लाय करताना खूप छोटे, खूप कमी. परफेक्ट प्लॅन झालाय म्हणजे अप्लाय करताना आता इश्यू येणार नाही. तर बघा प्लॅन बनलेलं आहे आपलं की काय क्रिएट होणार, कसं क्रिएट होणार, सगळे आयटम्स तुम्हाला इथे दिसेल. सो AMI जनरेट, AMI ID घेतली आहे त्याने. त्यानंतर भरपूर जे पण आपण व्हॅल्यूज दिलेले आहेत, इन्स्टन्स टाईप, की नेम, परफेक्ट, रिजन, सबनेट आयडीज वगैरे त्या कशा जनरेट होत आहे, सी नोन आफ्टर अप्लाय. टॅग्स आपण जे दिलेले आहेत ते, ठीक आहे. टॅग्स आहेत प्रायव्हेट सबनेट, पब्लिक सबनेट, VPC अंडरस्कोर ID, नोन आफ्टर अप्लाय, CIDR ब्लॉक्स व्यवस्थित घेतलेले आहे त्यांनी VPC साठी. 7 to add मीन्स काय काय असेल, VPC, 2 सबनेट, 3 झाले, एक राऊट टेबल, IGW, असोसिएशन आणि इन्स्टन्स, बरोबर 7 आयटम्स तो क्रिएट करतोय. ऑल गुड, करून बघणार आता हे.
ठीक आहे. फाईल आपल्या रेपॉझिटरी मध्ये Yes, sir. ऑलरेडी अवेलेबल आहे. सो फाईल तुम्ही तिथून पण कॅप्चर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायची कोशिश करू शकता. ठीक ठीक आहे. येस. ओके. सो मी अप्लाय करत नाहीये कारण पूर्ण रिसोर्सेस क्रिएट होतील, अजून त्यामध्ये टाइम जाईल. सो बेटर आहे तुम्ही अप्लाय करून बघा, तुमच्या पद्धतीने तुमच्या साईडला तुमची प्रॅक्टिस होईल. ओके. ठीक आहे सर, चालतं. काही सध्या मी प्रॉब्लेम इथे आला तर बघू थांबतोय. उद्या. येस. सो इथेच थांबतोय.